Gata pesada da pista, novinha pista. Ela DJ Tejas. वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जो स्टार्टिंगला प्रिव्ह्यू पाहिला सेम तसं स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा. ओके, तर चला मित्रांनो, जरा नवे झालो होतं आपण आजच्या व्हिडिओला बनवायला सुरू करू आणि त्यात जाणून घेऊया व्हिडिओचं मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे. तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. टेलिग्रामवरती जायचं आहे आणि टेलिग्रामवरतून एक बीटचा व्हिडिओ आहे तो तुम्ही डाउनलोड करायचा आहे. एवढं करून झाल्यानंतर तुम्ही जे स्क्रीनवरती सिंगापूर नावाचं जे VPN बघता हे VPN डाउनलोड करून आलं तर कनेक्ट करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर आपलं CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून फोटो सेक्शनमध्ये देऊन इथं तुमचा फोटो तुम्ही सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. एवढं करून झाल्यानंतर ना सिम्पली ओव्हरलेवर जायचं आहे, ॲड ओव्हरले करायचं आहे आणि इथून व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि मी जो बीटचा व्हिडिओ देणार आहे ना तो इथं सिम्पली अशा प्रकारे असणार आहे. सो त्याला ॲड करायचं आहे. ॲड करून झाल्यानंतर ना आपला जो फोटो आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटो जे अशा प्रकारे लास्टपर्यंत या व्हिडिओच्या घेऊन यायचे बीटच्या. सिम्पली बीटच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली जे याला अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल हॅशटॅग ॲडिओचा. तर सर्वात आधी याचे हॅशटॅग ॲडिओ करून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर आता आपल्या जिथं बीट पडते ना तिथं कट लावायची. ओके, तर इथं आपली बीट 2 इथं बीट 2 पडते. सिम्पली आपल्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे खाली कोपऱ्यात एक नंबरला. त्याच्यानंतर इथं आपली बीट 3 येते आणि त्या समोर गेल्यानंतर इथं आपली बीट 4 येते. इथं येते बीट 5. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना सिम्पल पूर्णपणे बॅक यायचं. ओव्हरलेवरती यायचे. जो बीटचा व्हिडिओ आहे ना त्याला इथून डिलीट करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता आपण फोटोला ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करणार आहे. सो तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला दाखवून देतो. आपण आपल्या फोटोला कशा प्रकारे ॲनिमेशन व इफेक्ट अप्लाय करणार आहेत. तर ते 1 नंबरचा फोटो जो आहे त्याला सोडून द्यायचं आहे. 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि इथून हे जे तुम्हाला स्क्रीनवरती डिस्ट्रॉइड नावाचं जे ॲनिमेशन आहे स्ट्रेच अँड डिस्ट्रॉइड हे नावाचं ॲनिमेशनचं अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून जे तुम्हाला पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशन व कॉम्बो सिलेक्ट करून बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी छोटी बीट आहे सिम्पली 2 बटन साईड अशी वाढून घ्यायची साईज, तिच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमधून कॉम्बो सिलेक्ट करून पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आपलं ॲनिमेशनचं काम संपलं. आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर 1 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. इथे येऊन झाल्यानंतर काय करायचं आहे, इफेक्टमधून व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर जे तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट दिसायला बघेल बाउंड नावाचं होतं. ओके, लाइटिंग बाउंड नावाचं, तर याला इथं अप्लाय करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ना सिम्पली बॅक यायचं आहे. आता 2 नंबरचं इफेक्ट कसं अप्लाय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि जे ओपनिंग अँड क्लोजिंगमधून तुम्हाला ब्लँक ओपन नावाचं जे इफेक्ट आहे ते अप्लाय करायचं. ओके, नंतर समोरच्या फोटोचे अर्धवट यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं वरती काय सर्च करायचं आहे, इफेक्टचं नाव बघू शकता तुम्ही काय तर बटरफ्लाय ड्रीम. ओके, तर बटरफ्लाय ड्रीम तुम्ही स्क्रीनवरती जसं इफेक्ट बघताय व्हाईट कलरचं, इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इथं सर्च करायचं आहे बटरफ्लाय आणि सेम तुमच्या समोर ते येऊन जाईल, तर त्याला तुम्ही अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना समोरच्या फोटोवरती यायचं. इथं आल्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचे. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर 1 नंबरला तुम्हाला ट्रेंडिंग दिसेल, 2 नंबरला प्रो दिसेल, तर तुम्ही सिम्पली इथून प्रो सिलेक्ट करायचं आहे म्हणजे फ्रेग्नेंट क्लोन नावाचं जे इफेक्ट आहे ते अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना आता परत जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये. ओके, बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच खाली स्क्रोल करून टोटम फ्लेम नावाचं जे इफेक्ट आहे इथं अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना समोरच्या फोटोवरती यायचं आहे. इथं येऊन झाल्यानंतर ना बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला प्रो सिलेक्ट करून ग्लोईंग टू ब्लेस ए इफेक्ट अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना मित्रांनो आता हे जे खालचं इफेक्ट आहे 2 नंबरचं, तर यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच जायचं आहे. बॉडी इफेक्ट तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल नाही केलं तर दिसणार नाही, तर इथं
ग्लोमॅटिक हेलो नावानं हे जे इफेक्ट आहे तुम्हाला दिसून देईल. इथून नाही बी दिसलं तर तुम्ही इथून सिम्पली ग्लोईंग लाईनमध्ये जाऊन याला अप्लाय करू शकता तुमच्या व्हिडिओला. ओके, एवढं करून झाल्यानंतर ना सिम्पली एवढं इफेक्ट अप्लाय करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रीमियमचा जसा स्टेटस व्हिडिओ पाहिलात ना सेम तसा स्टेटस व्हिडिओ आपला इथं क्रिएट झाला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.